नामाचा विचार जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगद्वारा सांगतात। विचार विचार म्हणजे काय? कुठं जायचंय आणि कसं जायचंय हा विचार। अगोदर कुठं जायचंय याची निश्चिती करावी लागते आणि मग कसं जायचं हे ठरवावं लागतं। चार गोष्टी सांगून जातात। अगोदर आपण कुठून आलो याचा तरी कमीत कमी आपल्याला विचार करावा। दुसरं, आपण कुठून आलो याचा जरी नाही विचार कळाला तरी आपल्याला कुठे जायचंय हा तरी विचार करावा। कमीत कमी तो जरी नाही विचार कळाला तर आपण कुठे आहोत हा विचार करावा। आणि आपण कुठे आहोत हा जरी विचार नाही कळाला तर आपण कोण आहोत हा विचार करावा। आपण कोण आहोत हे कळालं की आपण कुठे आहोत हे कळत असतं। आपण कुठे आहोत हे कळालं की आपण कुठून आलो हे कळत असतं। आणि आपण कुठून आलो हे कळालं की आपल्याला कुठे जायचं हे कळत असतं। विठ्ठल विठ्ठल कुठे जायचं हे साध्य आहे आणि कसं जायचं हे साधन। आपल्याला अगोदर कंधारला जायचं का नांदेडला जायचं हे साध्य अगोदर ठरवावं लागतं। आणि मग साधन कोणी पायानं जाईल, कोणी सायकलनं जाईल, कोणी मोटरसायकलनं जाईल, पण साध्याची निश्चिती अगोदर। जगतामध्ये दोन प्रकारचा वर्ग। काही लोक साध्याची निश्चिती करतात परंतु साधनाचा निश्चय झालेला नाही। काही दुसरा वर्ग असा आहे, साधन निश्चित झालेलं असतं परंतु नेमकं साध्याची निश्चिती झालेली नाही। असा दोन प्रकारचा वर्ग असतो। जगद्गुरु तुकाराम महाराजाकडे एक साधक आला। महाराज, माझी साध्याची निश्चिती झालेली परंतु मला नेमकं साधन कोणतं करावं याची निश्चिती झाली का? तर साधन अनेक प्रकारचे। एकाच प्रकारच्या 10 वस्तू जर आपल्या समोर आल्या त्या 10 वस्तूपैकी कोणती वस्तू अगोदर घ्यावी याचा माणसाला विचार करतो। साधन अनेक। कर्म नावाचं साधन आहे, ज्ञान नावाचं साधन आहे, योग नावाचं साधन आहे आणि नाम भक्ती नावाचं साधन आहे। महाराज, मी कर्म मार्गाने जाऊ का ज्ञान मार्गाने जाऊ का योग मार्गाने जाऊ का भक्ती मार्गाने? तुकाराम महाराज म्हणले बिघडलं। तुकाराम महाराज म्हणले काही त्याची काळजी करू, फक्त तुला साधन कसं पाहिजे हे सांग। त्याला सांगितलं, महाराज मला साधन सोपं पाहिजे आणि सर्वश्रेष्ठ साधन पाहिजे। विठ्ठल विठ्ठल सोपे हे साधन लावये घरा, सोपे हे साधन लावये वाचसी उच्चारा रामना वाचसी उच्चारा
साधन लाभ येतो घरा वाचेशी उच्चारा राम नाम. श्रोते मंडळीच्या प्रत्येकाच्या मनातली भावना अशी आहे, साधन सोपं पाहिजे आणि साधन ते सर्वश्रेष्ठ साधन पाहिजे. प्रत्येकाच्या मनातली भावना. 5 मिनिटांमध्ये मी तुम्हाला देवाचं दर्शन करून देतो. 5च मिनिटात. 6वा मिनिट लागू देणार नाही. 6वा मिनिट जर लागला तर संगूच्या वाडीच्या चौकामध्ये मला जाहीर फाशी द्या. सगळ्यांना देवाचं दर्शन करून देतो. वाह दिगंबर महाराजांना तुम्ही बोलिवलं चांगलं. जन्मच्या जन्म गेले तरी देवाचं दर्शन होत नाही आणि महाराज म्हणतात 5 मिनिटांमध्ये दर्शन करून देतो. परंतु मी जे साधन सांगतो ते करा. ठीक आहे, मी साधन तुम्हाला सांगतो, 5 मिनिटांमध्ये देवाचं दर्शन करून देतो. झोपलेल्या सिंहाच्या नाकातला केस उपटून आणा. जास्त व्हायला झोपलेल्या, पण जिवंत सिंह पाहिजे बरं. जिवंत सिंह असावा, झोपलेला असावा. त्याच्या नाकातला केस उपटून माझ्या जवळ आणा. आल्या आल्या मी तुम्हाला देवाचं दर्शन करून देणार. बिघडलं मला. कोणी वापस येईल का माझ्या सिंहाचा केस उपटायला गेला? आणि असं अवघड साधन देवाचं दर्शन जरी 5 मिनिटात करून देतो म्हणलं तरी कोणी करील का? प्रत्येकाची भावना आहे साधन सोपं असावं आणि ते साधन श्रेष्ठ असावं. मग कर्म नावाचं साधन आहे, भक्ती ज्ञान नावाचं साधन आहे, योग नावाचं साधन आहे आणि भक्ती नावाचं साधन आहे. आपण थोडका विचार करू. कर्मापेक्षा भक्ती श्रेष्ठ कशी, ज्ञानापेक्षा भक्ती श्रेष्ठ कशी, योगापेक्षा भक्ती श्रेष्ठ कशी. विठ्ठल विठ्ठल. कर्म कर्म म्हणजे का? कर्म कशाला म्हणतात? ज्ञानेश्वरीचे पारायण चालू आहे. 3ऱ्या अध्यायामध्ये कर्माचा सांगोपांग विचार आलेला आहे. नित्य कर्म कशाला म्हणतात, नैमित्तिक कर्म कशाला म्हणतात, प्रायश्चित्त कर्म कशाला म्हणतात, अशा अनेक प्रकारच्या कर्माची सांगोपांग उहापोह त्या ठिकाणी केलेला आहे. कोणतं कर्म कुठं करावं, कोण करावं, कसं करावं याचा सांगोपांग विचार ज्ञानेश्वरीच्या 3ऱ्या अध्यायामध्ये आले आहे. परंतु कर्म हे बंधन निर्माण करतं. लक्षात घ्या. कर्म कर्म म्हणजे मी आता तुमच्यात सांगून गेलो, संगूच्या वाडी सांगून गेलो. उद्या सकाळी संगूच्या वाडीमध्ये यज्ञाला प्रारंभ होणार आहे. उद्या सकाळी यज्ञाला प्रारंभ होईल. हो ना? का तर अगोदर यज्ञाला जागा शोधावी लागेल. नुसती जागा जरी शोधली तरी यज्ञाला प्रारंभ होणार नाही. यज्ञाचा तो काल शोधावा लागेल, मुहूर्त पाहावा लागेल, यज्ञाला जागा शोधावी लागेल तरीही यज्ञाला प्रारंभ होणार नाही. यज्ञ करण्याकरताना सामुग्री सगळी गोळा करावी लागेल तरीही यज्ञाला प्रारंभ होणार नाही. यज्ञ प्रारंभापासून यज्ञाच्या शेवटपर्यंत त्या यज्ञावर कोणत्या प्रकारचं संकट येणार नाही याची अगोदरच तजवीज करावी लागेल. तेव्हा कुठे यज्ञ नावाच्या कर्माला प्रारंभ होऊ शकतो. कर्मापेक्षा भक्ती श्रेष्ठ कशी हे सांगतो. कर्म यज्ञ करण्याकरताना मुहूर्ताची गरज आहे. यज्ञ करण्याकरताना जागेची गरज आहे. कोणत्याही जागेत यज्ञ करता येत नाही. यज्ञ करण्याकरताना द्रव्याची गरज आहे, सगळ्या सामुग्रीची गरज आहे. आणि यज्ञ प्रारंभापासून यज्ञाच्या शेवटपर्यंत कोणत्याही प्रकारचं यज्ञावर संकट येणार नाही याची अगोदरच तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. नामाचा विचार केला याच्यातलं काहीच लागत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. नाम घेण्याकरताना मुहूर्त पाहावं लागतं का?
काळ वेळा नाम उच्चारिता काळ वेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाहे उद्धरती चिंतनाशी न लगे वेळ सर्व काळ करावे यज्ञाला मुहूर्ताची गरज आहे परंतु नामाला मुहूर्ताची गरज नाही पर नाम नेमकं विशिष्ट जागेतच घ्यावं लागतंय असा काही बंध नाही नाम मंदिराच्या समोर घ्यावं लागतंय घरी घेता येत नाही असं आहे का त्याच्यात नामाचे चिंतन प्रगट पसारा आसाल ते करा जेथे तेथे तुम्ही शेतात असा बाजारात असा घरी असा कुठे असा नाम त्या जागेवर घेता येते म्हणजे नामाला मुहूर्ताची गरज नाही नामाला जागेची गरज नाही नामाला पैसा लागतो नाम घेता न लगे मोल नाम फुकाचे 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 नाम फुकाचे 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 नाम फुकाचे नाम फुकाचे 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 नाम फुकाचे 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 नाम नाम फुकाचे फुकाचे पुढं माझ्या पंढरीला फुकाचे ते लुटा सार फारे अमर सदैव पैसा लागत नाही जागेची कोणत्याही प्रकारची गरज नाही आणि काळाचीही गरज नाही म्हणून कर्मापेक्षा नाम श्रेष्ठ माझा एक विचार झाला